विरामानंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी आहे हिंगोलीतून। कोल्हापूर पाठोपाठ आता हिंगोलीतही शक्तीपीठ महामार्गाला विरोध झालेला आहे। सुपीक जमीन संपादित केली जाईल त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत। राज्य महामार्गावर रास्ता रोको केला आणि सरकार विरोधात घोषणाबाजी सुद्धा केली आहे। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गासाठी कळमनुरी, औंढानगर आणि वसमत तालुक्यातील मोठ्या प्रमाणात जमीन संपादित केली जाते आहे। अनेक शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या गेल्यानं शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता होती। आपली वडिलोपार्जित जमीन गेल्यानंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा आणि येणाऱ्या पिढीला शेती कुठून द्यावी यासाठी इथले शेतकरी आक्रमक झाले आणि या शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला आणि हा महामार्ग आम्हाला नको असं निवेदन त्यांनी दिलेलं आहे। आणि जर हा महामार्ग झाला तर यापेक्षा भव्य असा मोर्चा आंदोलन करू असा इशाराही दिलाय। तर ही दृश्य आपण पाहतोय। शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि जर महामार्ग आमच्या मतदारसंघातून आणि या आमच्या जमिनीतून गेला तर मात्र आम्ही यापेक्षा मोठं आंदोलन करू असा इशारा दिलाय। तर शेतकरी आक्रमक झाले होते। इथली अधिक माहिती घेतली आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। पाहूयात। हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत आणि औंढानागनाथ या तालुक्यातून शक्तीपीठ महामार्ग जातोय आणि त्यासाठी जे आहे ते 1 लाख एकर जमीन जी आहे ते शेतकऱ्यांची जात आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे ते परभणी हिंगोली राज्य महामार्गावरील जवळ बाजार या ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको देखील केलाय आणि शक्तीपीठ होऊ देणार नसल्याचा या ठिकाणी संतप्त आरोप देखील करत शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला होता। आणि याच अनुषंगाने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती अर्ज देखील केलेला आहे की आमचे शक्तीपीठ महामार्ग आम्हाला पाहिजे नाही आणि यामुळे आमची जी जमीन वडिलोपार्जित आहे आणि ती जर या शक्तीपीठ महामार्गामध्ये जर गेली तर आमच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे। म्हणून सरकार मायबापांना विनंती करण्यात येत असल्याच्या या ठिकाणी निवेदन देखील या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। आणि तरीही शक्तीपीठ महामार्ग मोजण्यास आल्यास सर्व कुटुंब परिवार या शक्तीपीठ महामार्गातील मोजणी करण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी आंदोलन देखील करणार असल्याचा इशारा या संतप्त शेतकऱ्यांनी केलेला आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली। तर आंदोलन करत या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे, तो पाहूयात। शेतकऱ्याची भूमिका स्पष्ट आहे। आज हजारो शेतकरी हरकती घेऊन उपविभागीय अधिकारी वसमत यांना देण्यासाठी आलेले आहेत। आमच्या लेकरा बाळाच्या जिवंत राहण्यासाठी आवश्यक असणारं पीठ देणारी आमची काळी माय, त्या काळ्या माईला आम्ही कोण्याही स्थितीत धक्का लागू देणार नाही हा आमचा ठाम निर्धार आहे। खरं म्हणजे सगळ्या 288 लोकप्रतिनिधींनी हा शक्तीपीठ रोडचा जो हे आहे तो मानवाधिकाराचा भंग करणारा आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये हिंगोली जिल्ह्यातला शेतकरी अतिशय आक्रमक झालेला आहे। आपण बघतायत हे बाजूचे हजारो शेतकरी आता एसडीएम कार्यालय असेल, तहसील कार्यालय या ठिकाणी आपल्या हरकती नोंदवत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 1 इंच जमीन या गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्गाला देणार नाहीत। आता हे उद्याच्याला जे शक्तीपीठाचं धोरण सरकारनं काढलेलं आहे ते आम्हाला होऊ द्यायचं नाही। आम्ही याच्यासाठी मोर्चे काढलेत, भरपूर मोर्चे काढलेत। काल परवा जवळ बाजारला पण एक मोर्चा काढलाय, त्याच्यामध्ये सुद्धा हेच होतं की आम्हाला शक्तीपीठ नको आहे। इथं आम्हाला आधीच कळून झाले की शक्तीपीठमुळे होणार काय आहे, आमचं याच्यामध्ये फायदा काय, आमचा सगळा सरकारचा फायदा आहे। की कोणाकोणाला जमीन द्यायला तर काय करायला, तर रस्ता इथे या रस्त्याचं काम काय आपल्याला हे माहित नाही, ते काय लोक सांगायला की दगडी कोळसा नेणार आहे, याच्यासाठी आम्हाला काहीच फायदा होणार नाही। आमच्या भागातून जो शक्तीपीठ महामार्ग जात आहे त्यामध्ये आमच्या वडिलोपार्जित जमिनी जाऊन आम्ही त्यामुळे भूमिहीन होणार आहोत। त्या रोडचा आम्हाला कसलाही काही फायदा नाहीये। हे सरकारनं जे भूत नवीन तयार केलंय ते आमच्यापासून दूर न्यावं, आम्हाला त्याची काही गरज नाही। आम्ही ही जी अधिसूचना निघाली आहे त्या अधिसूचनेवर ही तक्रार यासाठीच केलेली आहे की आमच्याकडून आमच्या ज्या सूचना आहेत त्या सर्व सूचनांची सुनावणी झाल्याशिवाय आमच्या मोजणीसाठी येऊ नये, आमच्या शेतामध्ये पाऊलही ठेवू नये। अगोदर आमच्या सर्व ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारीचं निवारण करावं। याबाबत अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते सतीश जाधव हे जोडलेले आहेत। सतीश जी,
इतक्या मोठ्या प्रमाणात विरोध होतोय, कोल्हापुरात सुद्धा विरोध झाला, आता तुमच्या जिल्ह्यात सुद्धा विरोध होतोय. इतका विरोध होत असून सुद्धा सरकारकडून मात्र या शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जातोय. जर शक्तीपीठ महामार्ग होणार असेल तर इथल्या शेतकऱ्यांची नेमकी भूमिका काय असेल? सर्वप्रथम धन्यवाद जय जिजाऊ. खरं तर हिंगोली जिल्ह्यामधून जो काही शक्तीपीठ महामार्ग जात आहे तो 2 महसुली उपविभागांमधून जात आहे, ज्यामध्ये 3 तालुके आहेत. कळमनुरी आहे, औंढा नागनाथ आहे आणि वसमत आहे. या 3 तालुक्यांमधून 2 महसुली उपविभागांमधून जो जात आहे त्याच्यामध्ये एकूण 993 हेक्टर जमीन, 993 हेक्टर 40 जमीन ही या शक्तीपीठ महामार्गासाठी अधिग्रहित केली जाणार आहे. परंतु मुळामध्ये हा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये आपण कृषी प्रधान म्हणून ज्या पद्धतीने या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये चिंता करणं गरजेचं आहे. आज याच जिल्ह्यामध्ये प्रसूती वेदनेनं एक महिला दवाखान्यामध्ये जात असताना तिची प्रसूती ती बाळांतीन रस्त्यामध्ये होते, कारण रस्ते योग्य पद्धतीचे नाहीत आणि कुठल्याही पद्धतीची मागणी नसताना देखील शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांवर लादला जात आहे. म्हणून निश्चितच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे की हा शक्तीपीठ महामार्ग कुठल्याही मागणीवर आधारित नाही, याचा कुठल्याही पद्धती सुपीक जमीन सतीशजी जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे. सुपीक जमीन जाते म्हणून विरोध केलेला आहे. मात्र जर सरकारकडून पर्यायी जागेचा वापर केला गेला, ज्या ठिकाणी माळरान असेल अशा जागेचा जर या शक्तीपीठ महामार्गाला जर वापर केला गेला तर इथल्या शेतकऱ्यांची त्याला परवानगी असेल? मुळातच असणार नाही, कारण जी ओलिताखाली जमीन आहे, जी वहितीखाली जमीन आहे, त्या जमिनीच्या व्यतिरिक्त जी काही जमीन आहे ती जरी वापरली गेली तर जे नैसर्गिक नद्यांचे प्रवाह आहेत, जे नैसर्गिक नाले आहेत, हे सर्व या शक्तीपीठ महामार्गामुळे रोखले जातील आणि नैसर्गिक हानीही मोठ्या प्रमाणावर या जिल्ह्यामध्ये होणार आहे. म्हणून शेतकऱ्यांचा आतोनात आणि तीव्र असा असंतोष निर्माण झालेला आहे शेतकऱ्यांमध्ये आणि भविष्यात देखील या शेतकरी वर्गामधून शक्तीपीठ महामार्गासाठी विरोध असणार आहे शेवटच्या श्वासापर्यंत. आणि वेळ पडली तर रक्त सांडण्याची देखील तयारी ठेवायची असेल. ठीक आहे, निश्चित. ठीक आहे सतीशजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. यासोबतच जनता रिपोर्टरमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.